ह्या दगडी खालती जर तुम्ही जर बघाल तर हा बघा, हा बिल आहे. आणि हा बिल साधासुद्धा बिल नाही, तर हा बिल इंग्लीचा बिल आहे. इंग्ली लाईव्ह काटे आहेत आमच्या इकडं. ह्याला डुक्कर झाड पण बोलतात ना, म्हणजे जंगलात कधी डुक्कर वगैरे आला ना तर ह्या झाडाच्या मित्रांनो हे पुसरीचं झाड आहे. तुम्हाला दाखवतो जवळून, तेव्हा हे आहेत पुसरा. हे आता हे कच्चे आहेत म्हणून तुम्हाला हिरवे दिसत आहेत. आता तुम्हाला दाखवतो गवत कसा काढला तर. नमस्कार मित्रांनो, मी दीपक आप सपोर्ट करतो आपल्या कोकण जीवनशैली या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज थोडंसा आता शांत वातावरण झालं आहे, संध्याकाळ झाली, 3 वाजले संध्याकाळच्या. आणि आता चालू आहे आपण आपल्या बगीच्यामध्ये. थोडं काम आहे, कुंपण वगैरे घालायचे आहे, डांबे लावायचे आहेत, गवत काढायचं आहे, खूप काम असतं गावाला. तर आता आहे ना मोहर आला आहे. काजू आंब्यांवर थोडे बारके बारके आंबे कुयऱ्या पण व्हायला चालू झालेत. आमच्या शेजारी एक आंबा आहे, दुसरीत असेल ह्या बघा, हा दिसतोय ना, हा त्याला मोहर आहे, पूर्ण भरला आहे मोहराने तो. तर आपल्या बागेच्यातली झाडं देखील मोहरलेत, काजू आंबे सगळे मोहरलेत. तर आता त्यांना कंपाऊंड घालणं गरजेचं आहे. जाऊया आपल्या कंपाऊंडमध्ये. व्हिडिओ आवडेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या कोकण जीवनशैलीला सपोर्ट करा. जाऊया चला आता. त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो इकडं मी मागच्या व्हिडिओमध्ये हे बघा झाडं लावली होती मी. हे बगीचाची व्हिडिओ मी केली होती आणि आजच्या झाडांची प्रोग्रेस दाखवतो तुम्हाला. कढीपत्ता, हे मखमल आहे, ही आबोली आहे, ही परत मखमल आहे, हा परत कढीपत्ता आहे, ही मोगरा आहे, ही जास्वंद आहे. जास्वंदी फुल पण झालं आहे आपल्या, 1 2 4 कली झाले. परत इकडे ही मोगरी झाड आहे, ही मखमलीची झाडं आईने लावले. आणि आपलं एक झाड मेल आहे, चहाची पात, त्याचं कारण आपण शोधू नंतर. तर हे अशी अजून झाडं लावायची आपल्याला इकडे. आता हे मखमलीवर देखील बघा, ही छोटीशी आहे पण हे बघा, 1 2 3 4 छोटी छोटी आता फुलं यायला सुरुवात झाली. तर मित्रांनो आता आमच्या ह्या साईडला एक वनवा गेला आहे आणि त्या वनव्यामध्ये ना आमच्या गावातील लोकांचे बगीचे जळले आहेत. हे काजूची झाडं आहेत ना, आंब्याची झाडं ही जळली. आता वनवा कोण लावतो किंवा चुकून लागतो आता ते कारण वेगळे असतील, परंतु जास्त भीती ह्या वनव्याचीच असते की वनवा लागल्याच्यानंतर आपली जी झाडं असतात जे आपण एवढ्या वर्षांनी जगवलेली आहेत ती झाडं मरतात आणि मग एक दुःख होतं आपल्याला. आणि त्याच्यामुळे हे जे गवत दिवाळी झाली का गवत काढायची सुरुवात करतात लोक, जेणेकरून वनवा जरी गेला तरी आपल्या कंपाऊंडचं वाचून राहतो. आणि आता गवत पूर्णपणे सुकलं आहे, त्याच्यामुळे थोडीशी जरी ठिणगी मिळाली तर पटकन वनवा जातो. आता दिवाळीनंतर जास्त लोक आमच्या बगीच्यांमध्ये दिसतात, कारण आंब्या काजूचे राखण करायला. मित्रांनो हे पुसरीचं झाड आहे, तुम्हाला दाखवतो जवळून, तेव्हा हे आहेत पुसरा. हे आता हे कच्चे आहेत म्हणून तुम्हाला हिरवे दिसत आहेत. तेव्हा काढतो तेव्हा हे कच्चे आहेत, आता हिरवे आहेत, ती पिकल्यावर काले होतात आणि मग हे गोड असतात. गोड एक फळ आहे आणि आमच्याकडे याला पुसरा बोलतात किंवा काही लोक कालेटीसुद्धा बोलतात. तर हे पिकल्यावर काले होतात आणि मग ते खायचे असतात, खूप मस्त लागतात, गोड. पूर्ण झाड भरलं आहे पुसऱ्याने. हे बघा एक पिकलं, थांबा एक मित्रांनो, हे बघा हे असे काली असतात, काला फल असतो हा, पिकल्यावर असा काला होतो आणि तो मग खाऊ शकतो आपण. कंपाऊंडचा एंट्रन्स आहे आणि हा जो गेट असतो ही काटेरी झाडाचे हा बनवलेला असतो, ह्याला आमच्याकडे बोलतात पेर. आणि हा एक मार्ग आहे आतमध्ये जाण्याचा, पूर्ण कंपाऊंडलाही आहे, तर ह्याला आमच्याकडे पेर बोलतात. तुमच्याकडे काय बोलत नक्की कमेंट करून सांगा मला. हा दरवाजा टाईपचा बनवतात आणि सहसा करून ही काटेरी झाडाची किंवा निगडीच्या झाडाची बनवतात. आणि असे बंद केल्याच्यानंतर इथे एक हा डांबा असतो, त्या डांब्याला मग ही जी रश्शी आहे या रश्शीने मग असं
हे बांधतात. काही लोक हे लॉकसुद्धा लावतात तार लावून. अशी ही आपली पेर उघडून जाऊया आपण आतमध्ये. ओके, आता काजू महूरला आहेत. तेव्हा महूर आला आहे, बियासुद्धा आलेत, कवल्या आहेत अजून पण बिया आलेत. चांगले काजू महरलेले आहेत आपल्याकडे. काजूना यावर्षी जोर आहे, कारण बहुतेक गावठी काजू आणि सगळेच काजू आज यावर्षी महरलेत. मी आता बघत आलो तर बहुतेक गावठी काजू महरलेत. आणि हे कलमाचे काजूसुद्धा खूप महरलेत, खूप म्हणजे खूपच. हे बघ बिया झालीत, कवल्या 15 दिवसात तयार. ते बघ हे गवत काढलेलं आहे. आता हे आमच्या आईने काढले गवत हे, आणि काढून मग हे इकडे आहे ना इकडे असं काढून ठेवतात एक साईडला. आता हे गवत जे आहे हे होलीसाठी वापरतात काही गवत, आणि जो उरेल तो गवत मग शेतीची भाजण जेव्हा असते त्या भाजणीसाठी वापरतात. हे राहिलेलं गवत कधीकधी फक्त काजूच्या बुंदातील गवत काढतात आणि बाकीचं ठेवतात. की एवढी मोठी जागा आहे तर 2-3 एकरमध्ये गवत काढायला गेलो तर खूप टाईम लागेल आपल्याला, आणि इथे मशीन लावू शकत नाही कारण दगडी खूप आहेत. आणि त्याच्यामुळे कधी काय करतात, एक गोल राऊंड आग पोचणार नाही एवढा गोल राऊंड फक्त गवत काढून घेतात, की जेणेकरून जरी वणवा आग लागली तरी आपला झाड जो आहे हा सुरक्षित राहील. आता इकडे माझे पप्पा आणि आई इकडे गवत काढते. हे इकडचे छोटे काजू आहेत, यांना आता कटिंग करायचं आहे ह्यावर्षी मे महिन्यामध्ये. पावसाला चालू व्हायच्या आधी एक 15 दिवस आधी कटिंग करू ह्यांना आम्ही. पप्पा काय चाललं आहे आता? गवत कापून साईडचा बुंदवडे साफ करायचे, म्हणजे त्यांना जरा वरती यायला जरा हवा होती. काजूने जेव्हा मोहर येतो ना तेव्हा असं खड्डा मारून त्यात पाणी सोडलं ना तर काजू अजून जास्त हे होतात, बिया येतात त्यांना, असं मी ऐकलं आहे. हां, ही गोष्ट बरं आहे ना. हां, आता ते सुकत नाही, बियावरच्या टवटे जातात. ते खराब आहे पाणी. आणि आंब्याला पण तसं असतं. आंब्या जेव्हा मोहर आला का पाणी द्यायचं असतं. पाणी द्यायचं असतं. आपल्याला असं वाटतं की मोठी झाड आहेत तर गरज पाणी नाही. द्यायचं असतं. पाणी कंटिन्यू दिलं ना त्याला टवटे राहते, आंबे ते नाही. गेल्या वर्षी लावला आहे मी काजू, पण त्याच्यावर मोहर आला आहे. कलमी असल्यामुळे लगेच मोहर येतो. आता आपण खोटी आहे ह्याच्यावर एवढे छोटे झाडं मोहर ठेवून काहीच फायदा नाही आपला. हे काय करतात माहिती आहे का, आता एवढा 2-3 एकरचा गवत काढायला टाईम लागेल म्हणून सध्या आधी हे राऊंडमध्ये सगळ्या गवत काढून घेतात काजूचे, जेणेकरून जरी आग लागली किंवा काही झालं तरी झाड सुरक्षित राहिलं पाहिजे. म्हणून हे बघा सगळ्या काजूचं पहिलं गोल राऊंडमध्ये हे काढलेलं आहे. इकडे पण आहे, इकडे पण आहे, बाजूचा नंतर काढतील ते हळूहळू. पण हे बघा इकडे पण आहे. तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ जे आपले येणार आहे ना, तर ह्या झाडावर आहे ना, हा बघा हा झाड दिसतोय तुम्हाला, ह्या झाडावर पॉय आहे. पॉय म्हणजे काय माहिती आहे का, हा इथे तुम्हाला दिसत नसेल आता, पण इथे जी मध आपण बोलतो प्युअर मध, त्या झाडामध्ये मधमाशीचाही आहे. झाडाच्या आतमध्ये जी मधमाशी नाही बोलत त्याला, पण ती मध तयार करणारी माशी म्हणजे मधमाशीच बोलू. मधमाशीचा पोळा नाही, पण झाडाच्या आतमध्ये जी माशी मध तयार करते तिचा आहेत पोळा आहे. तर आपण तो तोडणार आहोत. त्याची व्हिडिओसुद्धा आपल्या व्हिडिओ लवकरच आता येणार आहे. तर मित्रांनो हे आपलं कोकमीचं झाड आहे, पण कलमीच कोकम आहे. अशी अनेक झाडं मी आणली होती, लावली होती, परंतु काय कारणास्तव ती मेली. एक 5 झाड आता जिवंत आहेत. किंवा कलमी कोकम आहे ही सुद्धा आता एवढ्या हाईटवर होऊन ती पण आता त्याच्यावर येतील फळ आता लवकरच. आता तुम्हाला दाखवतो गवत कसा काढला तर. एका हातात असा आई कशी दाखव जरा. एक हाताचा मूठ धरून खालून असं हे करायचं आणि पुढे सरकवत जायचं. करवंदीचं झाड आपल्या उभं होतं. आमच्या गावात असं म्हटलं होतं की हा जो काटा असतो करवंदीचा, हा बघा हा काटा कधीच
ह्याची जखम व्हायला नको. हा बघा एकदम पोच आहे. ह्याची जखम झाली तर लवकर बरं होत नाही ना अप्पा. हा एवढा काटा जर तुटला ती जखम लवकर बरी होत नाही. हा एवढा खतरनाक काटा आहे, पोच आहे बघा. तर मित्रांनो आता ह्या आपण थोड्या डेलक्या लावूया सपोर्टला, कारण झाड आहे ना वाकत चाललं इकडे. तर ह्या डेलक्या आपण लावायला लागतील जेणेकरून झाड वरती यायला पाहिजे. मित्रांनो आता हे बघा जून बिया झाल्यात, एकदम दाबली ना अजिबात नाही, एकदम कडक आहे. म्हणजे ही जून बी आहे आणि जून बिया झाल्या म्हणजे आता ह्यात म्हणजे ओली बी आपण भाजीसाठी काढू शकतो. अशा 20-25 जरी बिया भेटल्या आपल्याला तरी आपली भाजी होऊन जाईल आजच्या दिवसावरती. शोधतो मी. मित्रांनो आता आम्ही इथे पाणी घेऊन आलो. माझ्या माहितीनुसार कोकमीला दिवसाला कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी लागतं. तर कोकम चांगली लगेच येते. आता हा पुन्हा 15 लिटरचा आणला आहे. तर मित्रांनो हा बघा, हा आहे आशेना नावाचं झाड आहे. हे तुम्ही हे जे बघताय ह्याला हे तिखे हे आहेत, काटे आहेत. आमच्या इकडं ह्याला डुक्कर झाड पण बोलतात ना. म्हणजे जंगलात कधी डुक्कर वगैरे आला ना तर ह्या झाडाच्या पाठी माणसं लपायची. आणि हे बघा हे पूर्ण ह्याला काटे आहेत. हे बघा हे काटेच काटे आहेत. आणि डुक्कर मग ह्याला धडक दिला की त्यालाच लागायचं. म्हणून ह्याला मला माहीत नाही, पण लोक बोलतात की ह्याला डुक्कर झाड पण बोलतात. हे बघा पूर्ण काट्यानेच भरलं झाड. ह्याचे फळ होतात आहे काय? फक्त हा असाच झाड आहे काय? कामाचा काय? लाकडा येतात घराला. अच्छा, म्हणजे ह्याचं काम असं आहे की घर बांधण्यासाठी जी लाकडं लागतात, म्हणजे मजबूत लाकूड असतो का ह्याचा? ह्याची वालवी वगैरे ह्या झाडाला पकडत नाही, म्हणून घरासाठी ह्या झाडाची लाकडं वापरतात जेणेकरून जे जास्त काळ टिकतात. असंच नाही, फायद्याचं झाड आहे. काय हा दाखव काय आहे? हा हातात बन रानभेंडीचा. हा भेंडीचा आहे. रानभेंडीचा मित्रांनो हे काही रस्सी जर आपण आणलेली नाही तर हा जुगाड म्हणून आपला हा रानभेंडी. आणि अजून केलाचा पण बनतो ना. केलाचा, कुंब्याचा. 2-3 अशी झाडं आहेत, त्यांची अशी साल निसली तर अशी ही जी फाटी आहे आपली, ही फाटी बांधायला ती कामाला येतात. बांधून घरी घेऊन जाऊ शकतो आपण. असा हा याला होतात बंद. आमच्या इकडे एक रस्सी टाईप काम करतो आपला. मित्रांनो आता आमचा हा दिवस होता कंपाऊंडमधला. आम्ही आता आमचे गवत काढण्याचं काम चालू आहे. पण ऑलमोस्ट आमचे पूर्ण झाले. आणि काजू महागडल्यामुळे गवत काढणं खूप गरजेचं आहे, कारण वणव्याची खास भीती आहे. कारण आमच्या शेजारीच जी यांची बाग होती त्यांची बाग पूर्ण झालेली आहे. बिचाऱ्याचे 1 नाही 2 नाही तर 100 काजू जळालेत त्याचे. एवढ्या वर्षाची मेहनत त्याची फुकट गेली. आणि असं हीच भीती असते वणव्याची गावाकडे. आणि ही आमच्या जागेतून एक लाईन जाते, कधी त्याची ठिणगी वगैरे पडली तर पटकन वणवा पकडतो. म्हणून विटा म्हणजे काय तर जागेच्या साईडने गवत काढून ठेवायचा, जेणेकरून वणवा लागलाच तर आतमध्ये होणार नाही. त्याच्यामुळे आज आम्ही इकडे हे गवत काढायला आलो आहे. आणि आता गवत ऑलमोस्ट झालंच आहे पूर्ण. चांगलं आहे. आता गवत काढणंच पाहिजे, कारण बिया बघा बिया लागलेत काजूला. त्याच्यामुळे मित्रांनो आता ऑलमोस्ट आमचं काम झालं आहे आणि आता आपण चालू आहे घरी.
आता उद्याच्या दिवस उद्या येऊ. कुंपण झाले, गवत काढण्याचं काम चालू आहे, साफसफाई चालू आहे, काटेरी झाडं म्हणा किंवा जिनाचं काम चालू आहे सध्या. आणि आता रोज आता इथे यावं लागेल कारण काही ना काहीतरी काम असतं जंगलामध्ये. तर ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन नवीन गावाकडच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन विषय तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे. आमच्या इकडच्या ज्या गोष्टी आहेत पारंपरिक, जरी त्या नवीन नसल्या तरी ज्या आमच्याकडे पारंपरिक गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चॅनलला. थँक्यू व्हेरी मच. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.